बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले। नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला अपेक्षेपेक्षाही मोठे यश बिहारमध्ये मिळाले। जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्या एनडीएने 202 जागा जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनला केवळ 35 जागांवरच विजय मिळवता आलाय। यानंतर या निकालासंदर्भात शरद पवारांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। नेमकं हे प्रकरण आहे काय पाहूया। बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रात पडसाद। शरद पवारांच्या प्रतिक्रियेवरून वातावरण तापलं। निवडणुकीआधी लोकप्रिय योजनांची घोषणा करण्याची सुरुवात कुणापासून? बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा मोठा भाऊ ठरला, तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून जेडीयूने बाजी मारली आहे। या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देत निवडणूक प्रक्रिया ही भ्रष्टाचाराच्या मार्गावर जात असल्याचं मत मांडलेलं आहे। सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले, त्याचा हा परिणाम असावा। ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का, याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। शरद पवारांच्या या प्रतिक्रियेवर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। जो जीता वही सिकंदर म्हणत पराभव स्वीकारता आला पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। शरद पवारांच्या वक्तव्यामुळे झालेल्या वार पलटवारानंतर निवडणुकीआधी लोकप्रिय योजनांची घोषणा करून लोकांना थेट लाभ देण्याची सुरुवात कोणी केली, या प्रश्नानं आता डोकं वर काढलंय। कारण यंदा झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि त्याचा फायदाही त्यांना झाला। मात्र हे आत्ताच नसून शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना याची सुरुवात झाल्याचं जाणकारांचं मत आहे। बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, कारण महिलांची मतं जी आहेत ती निर्णायक ठरतात अनेक ठिकाणी, कारण ते एक गठ्ठा मतं पडतात। आणि याच्या आधी असे प्रयत्न झालेले, कर्जमाफी झालेली आहे, कर्जमाफीचे विषय असतात। अनेकदा अनेक विषय निवडणुकीत तोंडावर काढले जातात, नंतर ते पूर्ण केले जातात की नाही हा पुन्हा प्रश्न संशोधनाचा असतो, आणि तसं तो होतो असं नाही प्रत्येक वेळी। केंद्रीय कृषी मंत्री असताना 2008 मध्ये शरद पवारांनी कृषी कर्जमाफी आणि कर्ज सवलत योजना आणली। ही योजना 2008-09च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली। कर्जमाफीनंतर लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। 16 एप्रिल ते 13 मे 2009च्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका, निकाल 16 मे 2009 रोजी जाहीर झाले। 13 ऑक्टोबर 2009 रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या। 22 ऑक्टोबर 2009ला मतमोजणी झाली। मतदारांना आकर्षित करणं हे तर काय नवीन नाही, त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष हे चालूच आहे ना। शेवटी आपल्याला जास्तीत जास्त मतं मिळावीत याच्याकरता प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक सरकार हे प्रयत्न करत असतं, आणि प्रत्येक निवडणुकीच्या आधी अशा प्रकारच्या योजना ह्या दिल्या जातात। 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा हा 2008च्या कर्जमाफी योजनेचा होता, असं मत त्यावेळी अनेक विश्लेषकांनी मांडलं होतं। पण आता ज्यावेळी भाजप किंवा एनडीए कडून असाच फॉर्म्युला जर वापरला जात असेल तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही, असंही काहींना वाटतंय।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.